आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज। महाराष्ट्राच्या सरकारचं कौतुक देखील पंतप्रधान अतिशय आनंदाचे श्रमिक आहेत, जे कामगार आहेत, अशा लोकांकरता मागच्या काळामध्ये आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 5 लाख रुपयामध्ये घर आणि त्यातले 2.5 लाख रुपये सरकारच्या वतीनं द्यायचे आणि बाकी कर्ज रूपाने उपलब्ध करून द्यायचं, अशा प्रकारची योजना आणली होती। 30,000 घरं त्या ठिकाणी बनतात। पहिल्या 15,000 घरांची डिलिव्हरी आपण त्या ठिकाणी दिली आहे। हे घर अतिशय सुंदर तयार केलंय। या ठिकाणी वीज देखील आपण पूर्णपणे त्या ठिकाणी सोलरवर देतोय, त्यामुळे त्यांना विजेचा खर्च येणार नाहीये। पाणी डायरेक्ट आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे एनटीपीसीचं, त्यामुळे 24 तास पाणी त्या ठिकाणी राहणार आहे। त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची शाळा असेल, अंगणवाड्या असतील, त्या ठिकाणी कौशल्य विकास केंद्र असेल, असं सर्वांगीण विकास करणारं अशा प्रकारचे लेआउट आपण त्या ठिकाणी तयार करून त्याची निर्मिती पूर्ण केली आणि आज 15,000 घरं दिली आहेत। आणि माननीय मोदीजींनी या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं होतं आणि तेव्हाच सांगितलं होतं की चाव्या द्यायला देखील मी कुठेतरी या 30,000 घरांच्या प्रकल्पावरून त्यांनी ही टीका जी आहे ती केलेली आहे। काय उत्तर असेल उद्धव ठाकरेंना? म्हणजे उद्धव ठाकरेंना उत्तर वगैरे देण्याच्या भानगडीत मी पडत नाही, कारण त्यांना काहीच माहिती नसतं। कोणीतरी स्क्रिप्ट देतं त्याच्यावर ते बोलत असतात। मला असं वाटतं की त्यांचे जे उजवे डावे आहेत त्यांनी दिलेली स्क्रिप्ट असेल, एवढंच सांगतो। याला मान्यता माझ्या काळात मिळाली, त्याचं काम माझ्या काळात सुरू झालं। याला सगळ्या परवानग्या केंद्र सरकारने मोदीजींनी दिल्या, याला पैसे मोदीजींनी दिले, उरलेले पैसे पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी मिळाले। उद्धव ठाकरेंच्या सरकारचं काही कर्तृत्व याच्यात नाही, कर्तृत्व शून्य सरकारने याच्यात काहीच केलेलं नाही। आमची मुंबई, आवाज महाराष्ट्राचा। आमची मुंबई न्यूजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।